आमचे सहकारी मित्रबंधू श्री मयूर महाराज हरिभक्तपरायण मयूर महाराज गुजर यांची आज आमच्यावर खरं तर कृपा झाली म्हणायची. कारण त्यांच्या घरात सुद्धा त्यांच्या ज्या वहिनी आहेत त्या स्वामींच्या सेवेकरी आहेत. माझी मंडळी सुद्धा घरच्या ज्या आहेत त्या स्वामींच्या दिंडोरीपर्यंत आपल्या याच्यात सेवेकरीच आहेत त्या. तर घरात स्वामी आहेच आमच्या प्रत्येकांच्या. पण पुण्य अशी की आम्ही आमचं भजन संपलं तर ते त्यांच्याही मनात आलं की चला स्वामींचा सप्ताह चालू आहे तर आपण दर्शन घेऊन येऊयात स्वामींचं. कारण इथून आम्हाला परत दुसऱ्या भजनाला जायचं आहे. तर आम्ही आलो, दर्शन घेतलं आणि देशमुख काका भेटले. त्यांचे खूप खूप धन्यवाद की ते म्हणले नाही दादासाहेब येणार आहेत तर तुम्ही असा योग नाही, हे आमची पूर्वजन्माची पुण्य म्हणजे बहु जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, त्याने या गुरी कृपा केली. तर तसाच योग आज आला आणि आम्ही खरंच कृतकृत्य झालेलो आहोत. कारण आमच्या वारकरी संप्रदायाचं मूळ म्हणजे दत्त संप्रदायाचं मूळपीठ जे आहे ते, आणि स्वामी म्हणजेच आपले दत्त गुरुच आहेत आपले. तर अशीच आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आमची पूर्वपुण्य जी काही पुण्य असेल असेच योग आमच्या आयुष्यात येत राहू आणि आम्हाला सुद्धा आयुष्यात कधी तुमची सेवा करण्याची संधी मिळो. आणि आमचं आत्ताच मगाशी आम्ही तुम्ही येईस्तोवर आम्ही जरा इथं बसलो तर आम्ही असं ठरवलं की दिंडोरीला सुद्धा आम्ही संस्थानला आम्ही जवळपास ह्या 15 दिवसात आम्ही ट्रिप काढून आम्ही येणार आहोत म्हणजे तिकडं दर्शन घेऊ. तर आणि मी यांना सुद्धा म्हणजे आमच्या सहकारी मित्रांना माहिती दिली की दिंडोरी जे आहे आपलं तर खूप असं जागृत म्हणजे देवस्थानच म्हणाले आपलं देवच माऊलीच तिथं आहेत. तर ह्याचा जेवढा प्रसार करता येईल आम्ही सुद्धा मी त्यांना सांगितलं की रोज माझ्या स्टेटसला स्वामींचं म्हणजे असतातच दिंडोरीतलं आपलंच म्हणा किंवा माऊलींची भजनं म्हणा, मी काही ना काही त्यातले व्हिडिओज वगैरे ठेवत असतो स्टेटसला, जेणेकरून आपला प्रसार व्हावा, लोकांना थोडं कळावं, त्यांची माहिती जावी त्यांची. तर मी यांनाही विनंती केली की आपणही थोडं ठेवत चला, लोकांना जास्तीत जास्त आपल्या संपर्कात जे येतील त्यांना माहिती देऊन आपण याला आपला धर्मप्रसारच म्हणावा हिंदू धर्माचा. तर अशा हिशोबाने पुढे जाऊया. तर मी इथेच थांबतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो. श्री स्वामी.